मस्त एकदम एकदम सरबत गळतोय बघा. खतरनाक एकदम. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर कशा आहात सर्वजण, मजेत ना? तर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर चिकन, आज आपल्याला चिकन कौल फ्राय या ते स्टिकवाला आयटम करायचा आहे. तर आज बाहेर प्लॅन करायचा होता, म्हणजे बाहेरचं असं दाखवतो मी. असं इथे बाहेरच करायचा होता प्लॅन आपल्याला, पण नको बोललो कारण निखिल गेला आहे आणि आम्ही सलमान दादा, मी आणि बटली आहे आणि बाकी घरात काम चालू आहे, जसं माहितीच आहे गेल्या ब्लॉगप्रमाणे. तर आपलं किचन पण ह्या रूममध्ये शिफ्ट झालं आहे. तर चिकन आणलं आहे अर्धाच किलो फक्त. तर थोडा ट्राय मारू आणि आता थोडं चिकनला मॅरिनेट करू, साफबीप करून घेऊ आणि मग आपण फ्राय करूया. तर पहिला आपण चिकन करू मॅरिनेट आणि बटल्या कौल साफ करतोय एक, आणि जेवण रेडीच आहे. तर आपण चिकनला मॅरिनेशनला लावून ठेवू आणि मग पुढे बघत राहू. चला. तर चिकन मस्त घेतलं धुवून. आता एक मीठ घेतलंय, अद्रक लसूणची पेस्ट आणि चिकन कबाब 65 मसाला पावडर चिकन घेऊन आलोय. आणि अजून काय काय पडतं आपल्याला यात माहित नाही. आपण पीठ टाकणार आहे गव्हाचं कसं तरी, आरोर पडतो पण आमच्या लक्षात नाही, आम्ही घेऊन नाही आलो. तर आता आपण हे मीठ लावून मॅरिनेट करू. मस्त हळदी लागते, हळदी टाकून मस्त पैकी स्वाद अनुसार हळद कशाला माहितीये का, थोडा असा बॅक्टेरिया असतो ना काय, तर तो जातो. मीठ टाकू, जास्त नको, थोडं टाकूया. काय बडबड चालू आहे रे, त्यांनाच माहिती. मस्त पैकी थोडं घेऊ अजून, कारण हेच लास्टला मीठ राहणार आहे आपल्याला. अद्रक लसूण मिरची मस्त एकदम. पाकिट एवढं मोठं पण हे काही छोट आहे. आपला कॅमेरामॅन बटले आहे, कसा व्हिडिओ काढतोय काय माहिती. टेस्टी लागला पाहिजे एकदम. पिठला सांबार निघतोय. खतरनाक वाले मसाले टाकतो आपण एकदम, गावचे मसाले ते वेंगुर्ल्यातले. तळतळ टाकत आपण टाकून ठेवून देऊ थोडं. तळताना टाकतो आपण, तळताना बाकीचं टाकू. आता आपण करू मस्त मॅरिनेट. कलर पण टाकायला पाहिजे होता, समजा विसरलो. पण मसाला आपला कमी पडतो वाटतं मॅरिनेशनला. आणि याला बोनलेस लागतात, पण चिकनवाल्याची ते एवढी गर्दी होती आणि आम्ही गेलो लेट. ते 8 वाजता सगळं बंद होतं आणि आम्ही गेलो. आता किती वाजले? 8:30, 8:45 वाजले. तर जे भेटलं ते घेऊन आलो. कसं कटिंग झालंय बघा एकदम हक्का. ताजी कोंबडी कापली त्यांनी. हा, कोंबडी गावाला येते की ताजी कापून देतात लगेच. आपल्या मुंबई सारखं नाही, कापून ठेवली आहे नंतर आपण ह्याला आता थोड्या वेळा ढाकून ठेवू. ह्याच्यात अजून काय टाकतात की नाही मला माहित नाही. मसालाच बघा. आपण हे थोड्या वेळा ढाकून ठेवून घेऊ मस्त पैकी. 5-15 मिनिटं ढाकून ठेवू. तोपर्यंत आपण चूल बिल पेटवू, जरा निखारे तयार करू. लिंबू अंडा टाकतात. अंडा आणून टाकू आपण डायरेक्ट हे करताना, तळताना. तर ह्याला थोडा वेळ ठेवून देऊ असं आपण कशाने तरी, आणि आपण 5-10 मिनिटात भेटू. चूल बिल सगळी म्हणजे जरा कौल बिल सेट केली. पण ही चूल आपली वाढवली अशी, लांबून दाखवतो. हे बघा, चूल मस्त अशी वाढवली एकदम मस्तपैकी. पहिल्या 2 मिनिटात होत्या, आता हे 2 मिनिटं वाढवलं का, कारण आपला इथं हा कौल येणार मागे आणि ह्या स्टिक आहेत त्या 2 ते इथे. आपण इथंच करतोय आता मोरीमध्ये आपल्या या जागेमध्ये, कारण बाहेर लेट झालंय
आणि कुत्रे बित्रे उगाच आपल्याला हे नाही पाहिजे किरकिरी, ते येणार बघत राहणार भाऊ 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 मांजरी बिंजरी. तर घराच्या भिंतीच्या आतमध्ये करू, कोणाची नजर नाही लागणार, टेन्शन नाही काय नाही. तर मस्तपैकी चूल पेटवतो, कौल बिल जरा गरम साफ करून घेतो, तोपर्यंत आपलं मॅरिनेशन होऊन जाईल आणि मग भेटू आपण चिकन फ्रायच्या रेसिपीला. तर चला लवकरच भेटूया चिकन फ्राय. लास्टपर्यंत बघा कसं लागतंय, तुम्हाला पण कळेल. चला. ब्लॉगर शिवम पराठकर के साथ सुजर कैमरा. अरे तर कांदे म्हणजे मस्त आता बटाटा कापूया आपण एक, ते बाजूला स्लाइस पीस लावायला शिगेला मस्त एकदम खतरनाक मध्ये. थोडं टेस्टी पण लागेल बटाटा बिटाटा पण. फक्त कौल फुटला नाही पाहिजे, कारण एकदा मुंबईला गेलं तर बहिणीने तर कौल फुटले होते, त्याची भीती आहे मला. काय नाही आपल्याला लागत नाही. अपन मौत को छू के टक से वापस आते. हा आपण भाई लोग आहे आमचं, आम्हाला माहिती. कोणतं गाणं ते? करणी की घागर. इथं दाखव, इथे खेल आणि मिरच्या. तर आपण अंडा आणलाय, गाणं गाणं कॉपीराइट लागेल. नंतरला बोलतो. अंड्यामध्ये आपलं चिकन मध्ये अंडा टाकून मस्त मिक्स करू. हा क्या बात, कडक. हे टाकून देऊ आतमध्ये, हे ठेवूया बाजूला जरा असं. हे बघा, हे असं मिक्स करायचं, थोडं तेल लावायचं हाताला असं नावाला. हे असं खतरनाक एकदम. माझ्या अंदाजाने अंडा मॅरिनेट करतानाच लावतात. इसमें आटा डालते ना, थोडा आटा मागताय. हा आईला बोल ना थोडं पीठ दे कसलं तरी. आता कसलं तरी पीठ टाकू आपण यात. आणि हा जास्त नको टाकायला. ए मम्मी, आई पीठ दे ना कसलं तरी ह्याला लावायला. खतरनाक एकदम. बघा काय दिसतंय जबरदस्त एकदम. माझ्या बघून तोंडाला पाणी आलंय. देखो थोडा घट्टा घट्टा मसाला भेटेगा ना उसपे. आणि आपला अरे आणि फुकणी बघा आपली लय भारी. रस्ते का माल सस्ते में बोलता है. हा पेट. काय पेटलंय अजून थोडी आपण करवंटी टाकून देऊयात आणि थोडी अजून लाकडं घुसवूया, म्हणजे पेटतील हळूहळू. आणि थोडं पीठ आणि हे पण आपण बटाटा ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करू. आपली सळी दाखव रे पटल्या. हे बघा, ह्या अशा सळ्या आणि हे आपलं चिकन. तर आपण थंबनेलसाठी असा एक फोटो काढून घेऊ. ओके, स्क्रीनशॉट मारेल आणि ही सळी आणि थंबनेलसाठी असा फोटो काढू. खतरनाक एकदम ज्युसी झालाय, ज्युसी. तर फटाफट मी मॅरिनेट करतो आणि मग डायरेक्ट फ्रायच्या टायमाला भेटू आपण. बोनलेस कडक आणि ही हड्ड्या आहेत सगळ्या. बघूया हड्ड्या जातात का. कसलं आहे, गव्हाच्या पिठामध्ये आपण चिकन फ्राय करून बघू. आपण जाम अँटी काय त्याला लावून ठेवायचं होतं ना. मॅरिनेट केलंय ना आधी. असं चिकट होईल. हा एक नंबर. असं एकदम आरारोड वाली फिलिंग यायला लागली मला. काय रे तू ब्लॉग बघशील कधी तर बघ, आम्ही काय काय धंदे करतो. तू नाही तर आम्हाला समजत पण नाही काय काय टाकतात. ओके, कौलाला जरा तेल लाव. हो. आपण पहिला हात धुऊया, मग कौलाला तेल लावूया. आणि कौलांसाठी आपल्याला फक्त निखारे पाहिजेत. तर
रस प्यायला म्हणते माय. बस पहले म्हणते माय करने की घागर में खेला ऐसा खेला की आठवत नाही. तर चला पटकन मी हात बीत धुतो, जरा आग बीक नीट करतो आणि डायरेक्ट फ्रायच्या टायमात दाखवतो. आपण हड्डीवाले पीस ह्याच्यावर टाकू. चिकन ना एकदम थोडं टाकू, पहिले ट्राय करू. झणझणीत बोलतो. थोडं तेल टाकून घेऊन येतो. हा, ओके. आणि कडक बघूया आपण हे लावून. हड्डी लय दिली याच्यात, त्याच्यात आपल्याला स्टिकवाला आयटम कमीच करायला लागेल वाटतं. हां त्या ओके. हड्डी पण घुसते. तर नवीन असा मसाला लाव थोडा. बटाट्याची एक स्लॅश टाकू अजून. जास्त पीस नाही टाकणार आपण ह्याच्यात, थोडेच टाकू. फर्स्ट ट्राय. थोडं लांब लांब ठेवू. कांदा टाकू मस्त. कांदा कांदा इम्पॉर्टंट आपल्याला. थोडा याला मसाला लावून घेऊ. 3 पीस पहिले फ्राय करून घेऊ. कारण का माहिती काय, पहिले ठेवू आपण निखारे बनवूया. याचं राहतो, मी निखारे नाही बनवले बाहेरसाठी. तर निखारे बनवतो आणि मग आपण डायरेक्ट स्टिकवरती भेटतो. तुम्ही बघितले हे. तर निखारे बनवूया. चला. आपण हे पण ठेवलं आहे आणि निखारे आपल्या पेटत नाहीत पाहिजे तसे. आणि हे बघा आपले पार्टनर 2 बसलेत आणि मी इथे त्याच्या बाजूला. आणि आपलं सामान इथे एवढं बाकी आहे. आणि एवढं बघू सक्सेस कधी होत आहे. तर मला सुगंध नाही, म्हणजे वास यायचा बंद झाला आहे 4-5 दिवसापासून. मला काही कळत नाही नक्की काय वास येतोय काय. मेरे नाक बंद आहे. सगळ्यांची नाकं बंद आहेत, कारण का पाणी गेलंय. पाहून येतोय आणि थंड पाण्याने आंघोळ करतोय. त्याच्यामुळे बहुतेक सर्दी झाल्या. तर पटापट पटापट रेडी करू मस्त पीक. एकदम खतरनाक वाटतं तर आहे, दिसतंय भारी. टेस्ट एकदा एखाद तुकडा पीस झाला की टेस्ट घेऊन सांगतो मला कसं झालं. त्याला लवकर भेटेल. एकदम काम भारी चाललं आपला. मस्त एकदम एकदम सरबत गळतोय बघा. आणि हे एवढं झालंय आपलं रेडी. थोडं बाकी राहिलंय. घेऊ करून आणि मग टेस्ट सांगूया खाऊन कसं झालंय आणि काय नाही. पूर्ण झाल्यावरच सांगेल. फ्राय करू पटापट आणि मग जेवण फिशिंगला जायचं. चला बाय बाय. आणि चिकन फ्राय करता करता आपली गेली लाईट. अंदर झालाय आणि फ्लॅश मारून उभा आहे. हा 2 फ्लॅश आले. 2 डोळे चमकतात मागे. आणि आपलं पूर्ण होतच आलंय, थोडंच बाकी. हे बघा. आणि होत आलंय आपलं एकदम. एवढंच राहिलंय, बाकी संपलं आपलं. झालं एवढं बनलंय अर्धा किलो. तर बनल्या की खाऊ आपण पद्धतशीर आणि घरात जाऊन बघू कसं झालंय काय झालंय. मग तुम्हाला सांगतो मी कसं झालंय. चला. एक नंबर झालाय चिकन. चांगलं काढूया. चिकन शिवटी फ्राय. चिकन 65. 65 चिकन शिवटी फ्राय. शेवटी फ्राय.
नसेल चांगलं झालं तरी मी चांगलंच बोलणार आहे. एवढं लक्षात ठेवा. नाही पण मस्त झालं मजा खाऊन मीठ बीठ बरोबर आहे. तर चला भेटू पुन्हा त्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय टेक केअर. चला.